ताई ताई तुम्हाला काय पोलिसांनी ताब्यात घेतलं का? हे पोलिसांनी ताब्यात घेतलं नाहीये, परंतु आम्हाला अशोक खरातला जो विरोध करायचा होता त्याच्यासाठी जे आहे ते आम्हाला इथं डिटेन केलेलं आहे किंवा अडवण्यात आलेलं आहे. आमची त्यांना तेच विनंती आहे की हा आणि या खरातला आमच्या ताब्यात द्या किंवा खरातनी जे कृत्य केलेलं आहे, मला वाटतं की पोलिसांच्या माध्यमातून काम करतायत, न्यायालय शिक्षा देईल, पण प्रत्येक घरातल्या मुलीबरोबर हे झालेलं आहे. अशा शेकडो घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहेत आणि म्हणूनच त्याला अजिबात सोडणार नाही म्हणून आम्ही इथं आलोय. पण पोलिसांनी आता बाजूला घेतलं. मी त्यांना तेच सांगते की आम्हाला सोडा ना. तुमच्यासारख्या अनेक महिला, आमच्यासारख्या महिला त्याच्यात हे झालेल्या आहेत. सोडणार आहे का तुम्ही मला? सोडणार आहे का? पोलीस काय सांगतात? सोडा ना. पोलीस काय सांगतात? पोलीस काय सांगतात? तुम्ही हे सोडा, ऐकू द्या ना. या ठिकाणी जर आपण पाहिलं, तृप्ती देसाई यांना नाशिक पोलिसांनी जे आहे ते पकडून ठेवलेलं आहे. त्या कोर्टात जाण्यासाठी या ठिकाणी म्हणत आहे. मात्र जर आपण पाहिलं तुम्ही तुमचं काम तिथं करा ना, मला कशाला धरून ठेवलंय? तेव्हा त्याला धरून ठेवलं असतं नाशिक पोलिसांनी तरी घडलंच नसतं ना. आज सोडा. तुम्ही जोरात कशाला करता? मागे सरका, मागे सरका, मागे. पोलिसांनी अशोक खरातला इथं कोर्टात आणलेला आहे आणि हे बघा, कुठलीही महिला, मी असेल किंवा सर्वसामान्य महिला किंवा या पोलीस महिलांची ड्युटी जरी करत असल्या तरी प्रत्येकाला वाटतंय की त्याला 2 कानाखाली दिल्या पाहिजे आणि महिलांच्या ताब्यात द्या, अशी सगळ्यांची मागणी आहे. आणि आम्ही पोलिसांना तेच सांगतोय की आम्हाला तिथं जाऊ द्या, आम्हाला जो काही विरोध करायचा आहे तो करू द्या, त्याला कळू द्या. तो दुसऱ्यांचं भविष्य सांगत होता ना, त्याला 2 कानाखाली देऊन त्याचं भविष्य आता सांगणार आहे की तू फासावर जाणार आहेस म्हणून. आणि त्यांनी जे केलंय ना, हे माफ करण्यासारखं नाहीये आणि म्हणून ती माफी जे काय त्याला शिक्षा होईलच, परंतु आम्हाला सुद्धा त्याला शिक्षा द्यायची आणि त्याच्यासाठी आता येताना काय होईना मी सोडणार नाही, पण तुम्ही मला सोडून द्या. ताब्यात घेतलाय का? तुम्ही काय ताब्यात घेतलंय? काय केलंय? कशाला घेतलंय? का थांबवलं? काय चुकीचं केलं? चुकीचं केलं. चांगल्या मतासाठी आलो.